पुढची बातमी ही ठाण्यातून येते। एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी, शिंदेचे समर्थक तिथे जमलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तिथे घोषणाबाजी ऑलरेडी आता सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जावे हे मागणी करणारे कार्यकर्ते त्यांची घोषणाबाजी आहे। त्यांनी इथे काय परिस्थिती नक्की याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांनी। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर पडले। त्यांनी असे संकेत दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात महायुतीचे नेते ज्या चेहऱ्याला समोर आणतील त्या चेहऱ्याला आमचा समर्थन असेल असं त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आपण शिवसैनिकांशी बातचीत करूया। खरं तर तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, मात्र आता त्यांची झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी असे संकेत दिलेत की या रेसमधून कुठेतरी ते बाहेर आहेत। आता एक शिवसैनिक म्हणून काय भावना आहे? शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांच्या भावना अशाच आहेत की मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावे, कारण की त्यांनी खूप कामं कोरोना काळात पण केली आहेत आणि आता स्वतःच्या रिंगणामध्ये उतरून एकमेकांच्या भावना समजून ते अनेक कामं चांगली त्या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत। जशी शेतकऱ्यांसाठी असेल, लाडकी बहीण असेल, अख्ख्या अनेक योजना शिंदे साहेबांनी आणल्या आहेत। तर मला मनापासून आणि सर्वसामान्यांना वाटतं की मुख्यमंत्री माननीय आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावे। जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर झाले नाही तर तुमची एक शिवसैनिक म्हणून काय भावना आणि काय प्रतिक्रिया असेल त्याच्यानंतर? महाराष्ट्राचा संपूर्ण शिवसैनिक नाराज होईल, म्हणून मला विनंती करायची आदरणीय मोदीजींना आणि अमित शहाजींना की जो महायुतीचा चेहरा घेऊन तुम्ही जनतेमध्ये गेला होतात त्या चेहऱ्याला परत मुख्यमंत्री करा, तेव्हाच या महाराष्ट्राचा कुठेतरी उत्कर्ष आपल्याला करता येईल। साहेब, असे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये असं कधी झाले नाहीये। जनसामान्यांचे काम, गोरगरिबांचे काम करण्याने आणि खरोखर या लाडक्या भावांनी, लाडक्या बहिणींनी त्यांना जे भरभरून जे मतदान केलेलं आहे त्यांचा चेहरा बघून मतदान केलेलं आहे। आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचा मराठा समाजाचा त्यांना खरोखर आमच्या मराठा समाजाचा फुल पाठिंबा आहे त्यांना। हा तर आमच्या एक शिवसैनिकांवर विश्वासघात केलेल्यासारखा वाटतो मला, कारण आम्ही फार मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर साहेबांचा चेहरा ठेवून पुढे जी निवडणुका लढवली ती निवडणुका आम्ही खरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरनं जिंकलेली आहे। आणि एवढा घवघवीत यश महायुतीला मिळाला आहे, यो एकनाथ शिंदेंच्या मुळे मिळालेला आहे। तरी त्यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे। आम्ही कुठलाही बली द्यायला तयार आहे शिंदे साहेबांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।